गोपीनाथरावजी मुंडे साहेब म्हणतात ना, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. अगदी याचप्रमाणे आई वडील वारकरी संप्रदायाचे असल्याने त्यांचा प्रभाव गोपीनाथांवर पडला. गोपीनाथ आई वडिलांबरोबर वारीत सहभागी होत घरापासून 12 किलोमीटर पर्यंत असणाऱ्या शाळेत गोपीनाथांचे शिक्षण सुरू झाले व पुढील शिक्षण त्यांनी पुण्यात येऊन पूर्ण केले. विद्यार्थी दशेतच त्यांचा नेतृत्व गुण वाढीस लागला. महाविद्यालयात ते विद्यार्थी प्रतिनिधी होते. आणीबाणीच्या काळात मुंडे साहेबांना तुरुंगवास भोगावा लागला, तरी हा माझा वाघ थोडा सुद्धा डगमगला नाही. 1978 साली ते बीड जिल्हा परिषदेवर निवडून आले व लगेच 1980 साली ते आमदार म्हणून निवडून आले. जेथे जेथे ते गेले तेथे तेथे त्यांनी आपल्या कार्याची झळाळी दाखवली. म्हणूनच 1991 मध्ये त्यांची विरोधी पक्षनेता म्हणून एकमताने निवड करण्यात आली. विरोधी पक्षनेता असताना त्यांनी विरोधकांना पळती भुईदोडी केली. 1995 ते 99 या कालावधीत ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री असताना त्यांनी भोजापूर धरणातून 16 गावांना पाणी पुरवणारी योजना हाती घेतली व ती पूर्ण केली. आज आपण पाणी पितो ते फक्त गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यामुळे. इतकेच नाही तर आज भटक्या जमातीतील मुलांना शिष्यवृत्ती मिळते. ती मिळवण्यासाठी हा माझा वाघ हायकोर्टापर्यंत लढला आणि गोरगरिबांना शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले. मित्रांनो, जो दिन भर चमकता है उसे सूरज कहते हैं. जो दिन भर चमकता है उसे सूरज कहते हैं. जो रात को चमकता है उसे चांद कहते हैं. जो रात को चमकता है उसे चांद कहते हैं. भारत माँ के माथे पे जो चमका उसे मुंडे साहब कहते हैं. उसे मुंडे साहब कहते हैं. विजय असो. मित्रांनो, लक्षावधी वर्षांनी एखादा सूर्य निर्माण होतो. कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडतो. हजारो शिंपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो. शेकडो माणसे भेटतात, पण त्यात गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा एखादाच असतो. गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा एखादाच असतो. असे आपले मुंडे साहेब म्हणजे तळागाळातून गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचलेले नेते होते. ऊसतोड कामगारांचे ते देव होते. लोकांचे ते नेते होते. म्हणून ते लोक नेते होते. म्हणूनच लोकांनी त्यांच्या पक्षाला भरघोस मते दिली आणि विजयी केले. मोदी सरकारमध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांना ग्रामविकास मंत्रीपद देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. आता आमच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. आमची मरगळ नाहीशी झाली होती. समाज आनंदी डोळ्यांनी या वादळाची झेप पाहत होता. प्रत्येकाची छाती मानाने फुगून आली होती, कारण बीड जिल्ह्यातील हा वाघ दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसला होता. पण देवाच्या मनात काही वेगळंच होतं. जून महिन्यातील 3 तारखेची मंगळवारची सकाळ म्हणजे फक्त समाजासाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळी सकाळ ठरली. मुंडे साहेब सत्कार घेण्यासाठी परले येणार होते. लोकांनी जय्यत तयारी करून ठेवली होती. पण मुंडे साहेब दिल्लीच्या विमानतळावर येत असताना त्यांच्या गाडीचा अपघात होऊन त्यांची प्राणज्योत मालवली. ज्या परळीमध्ये त्यांच्या सत्कारासाठी फुले आणली होती, तीच फुले त्यांच्या अंत्ययात्रेवर वाहताना बीडकरांचे अश्रू अनावर होत होते. उभा महाराष्ट्र हळहळला. अवघ्या समाजाने हंबरडा फोडला. ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता गळून पडला. क्षणभर दिल्लीचे तख्त आदरले. सूर्यही काळवंडला, कारण याच क्रांती सूर्याचा आस्त होत होता. आमचा देव कुणीतरी चोरला होता. गड आला होता, पण माझा सोन्यासारखा सिंह गेला होता. मित्रांनो, माणसातला देव आणि देवातला माणूस म्हणजेच गोपीनाथ मुंडे साहेब. प्रत्येक विजयात संघर्ष आणि प्रत्येक संघर्षात विजय म्हणजेच
म्हणून मी मुंडे साहेबांना म्हणेल, महाराष्ट्र सारा उभा, डोळे उघडून साहेब एकदाच फक्त बघा. महाराष्ट्र सारा उभा, डोळे उघडून साहेब एकदाच फक्त बघा. काय केली चूक आम्ही, कशाची दिली सजा? काय केली चूक आम्ही, कशाची दिली सजा? बुद्धिबळाच्या पटावरून आज राजाच झालाय वजा. बुद्धिबळाच्या पटावरून आज राजाच झालाय वजा. तुमचं काय हो साहेब, स्वर्गातही तुमचंच चालणार. तुमचं काय हो साहेब, स्वर्गातही तुमचंच चालणार. पण उठ माझ्या मर्द मावळ्या, आता आम्हास कोण बोलणार? पण उठ माझ्या मर्द मावळ्या, आता आम्हास कोण बोलणार? पायचं आम्ही कोटे सिंह गर्जना होताना, पायचं आम्ही कोटे सिंह गर्जना होताना, वाजवायच्या कशा टाळ्या टरकाळ्या तुमच्या ऐकताना, वाजवायच्या कशा टाळ्या टरकाळ्या तुमच्या ऐकताना. साहेब एकच करा, साहेब एकच करा, सांगा तुमच्या लेकीला, समाज सारा पोरका झाला, सांभाळ मानवतीला, या भगवान बाबाच्या लेकरांना, या भगवान बाबाच्या लेकरांना. जर बांगुडे पाटलांच्याच भाषेमध्ये मुंडे साहेब सांगायचे म्हणले तर रक्त प्रवर्तक क्रांती महाराष्ट्रात घडली. बीड जिल्ह्याची नाळ दिल्लीशी जोडली. इमानदारी रक्तातली कधीच नाही सोडली. स्वच्छ राजकारणाची सवय मुंडे साहेबांमुळेच झाली. माननीय नामदार गोपीनाथरावजी मुंडे साहेब महाराष्ट्राची मुलूक मैदानी दगदगती तोफ, जी सतत धडाडत होती ज्वलंत प्रश्नांसाठी आणि कडाडत होती जनहितासाठी. सामान्य माणसांची असामान्य कामे करताना, माणूस माणूस जोडते माणसामधून फिरताना, गोर गरिबांच्या डोळ्यातील अश्रू पुसताना साहेब आम्ही तुम्हाला जवळून बघितले. जेव्हा या महाराष्ट्राचा विकास रखडला, केंद्र सरकारने मदतीचा हात दाखवला, बळीराजाला प्रगतीचा प्रश्न पडला, तेव्हा साहेबांच्या रूपाने परळीत हिरा सापडला. गतिमान जीवनात गतिमान नेतृत्व अभावी राजनीती नीती शून्य होती की काय असं वाटत असताना सुद्धा राजकीय मूल्यांची माती करणाऱ्यांना नीतिमत्तेचे मोठी देणारे नामदार मुंडे साहेब. माणुसकीचा गाभारा आणि नैतिकतेचा दरारा. संघर्ष संघर्ष आणि फक्त जीव घेणं संघर्ष. जेव्हा या महाराष्ट्रावर आर्थिक संकटांचे ठग जमले आणि सामान्य जनांची विकास कामे थांबले, सत्ताधारी फक्त कुरघोडी करण्यातच रमले, तेव्हा सरकारला धारेवर धरताना साहेब कधीच नाही झाले. चर्चा मोर्चा आणि खुर्च्यांभोवती फिरणार राजकारण न करता सामान्यांचे जीवन सुधारणार समाजकारण साहेबांनी. मुंडे साहेब कणखर नीतीचा, मावळ मातीचा दिलदार माणूस, सत्तेच्या ऐलतिराचा, सत्तेच्या पैलतिराचा, धीरोधत्त उराचा इमानदार माणूस, जनतेमध्ये धुबसणाऱ्या प्रश्नांना उरत घेऊन गरिबांसाठी झटणारा, शेतकऱ्यांसाठी पेटणारा, अस्मितेसाठी तरुणांना पेटवणारा परळीचा वाघ, जनतेचे ज्वलंत आणि जिवंत प्रश्न घेऊन संसदेमध्ये घोंगवणारं वादळ. जेव्हा सामान्य माणूस पहुडला होता, निश्चित ग्लानी आला होता, सत्तांत राजकारण्यांचा भ्रष्टाचार मूकपणे सहन करत आश्वासनांचा भूलतापा ऐकून सामान्य माणूस व्याकुळ झाला होता. अशाच वेळी घुमलायट विजेचा लोळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फडफडू लागल्या. भारतीय जनता पार्टीच्या विजयी किलकार्या, हे राज्य जनतेचं व्हावं ही इच्छा दौडू लागली. मोदी सरकारची मोहीम फत्तेच्या इशाराती उडू लागली. साहेबांच्या हाकेमुळं महाराष्ट्रातलं माणूसबळ एकवटलं आणि राजकीय परिवर्तनासाठी उभं टाकलं. पण अचानक ज्ञानोबांनी ताटी बंद करून संपिस्त व्हावं, की तुकोबांनी आपले अभंग विचार पेरून वैकुंठी जावं, की सामान्यांच्या मनामध्ये दुःखाचं वैरण वाळवंट व्हावं, अगदी तसंच झालं. उभ्या महाराष्ट्रात माणुसकी पेरणाऱ्या, देखणं स्वप्न साकार करणाऱ्या, भ्रष्टाचारांना पुरून उरणाऱ्या, जनतेचा श्वास आणि विश्वास असणाऱ्या माणसावर काळाने अचानक झडप घातली. उरली फक्त जनतेच्या मनातून साहेबांसाठी फुटलेली, आर्त काळजाला छेदणारी गगनभेदी किंकाळी. तेव्हा याच दुःख सागरातून शब्द उमटले, रडायचं नाही लढायचं. तेव्हा भरलेल्या डोळ्यांनी आणि दाटलेल्या कंठांनी याच शोकाकुल जनतेचं सांत्वन करत होत्या साहेबांचे संस्कार नसा नसात भिनलेल्या पंकजाताई. तेव्हाच वाटलं, मनाला पटलं,
या निष्ठूर नेतेपुढे गुडघ्यानं टेकवता उभा महाराष्ट्र पालथा घालून तुमचेच विचार पेरलेत संघर्ष यात्रेच्या रूपानं आपल्या या कणखरताई विरोधकांना पुरून उरेल हीच खरी मुंडे साहेबांना श्रद्धांजली ठरेल. साहेब, ताट ठेवणार आम्ही या महाराष्ट्राचा कणा, एकदा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा, फक्त लढ म्हणा. धन्यवाद.